दूषित पाणी पुरवठ्याविरोधात पत्रकार संघ आक्रमक 3 ते 4 दिवसात स्वच्छ पाणी देण्याची प्रशासनाची ग्वाही। जिंतूर शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या दूषित व गढूळ पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघ जिंतूर यांनी सोमवारी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरत मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संघटनेनं केली। शहरातील अनेक प्रभागांमध्ये नळाद्वारे येणारे पाणी गढूळ दुर्गंधीयुक्त असून त्यामध्ये गाळ, माती तसेच सांडपाणी मिसळत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झालं असून पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। पत्रकार संघाच्या निवेदनात शहरातील जलवाहिन्यांची तपासणी, गळतीची ठिकाणे शोधणे, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे, अहवाल सार्वजनिक करणे तसेच दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी अनिल समिद्रे व पाणीपुरवठा शाखेच्या अभियंता मनीषा कोंडेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने समस्या गांभीर्याने हाताळण्याचे आश्वासन दिलं। चर्चेदरम्यान उपमुख्याधिकारी अनिल समिद्रे व अभियंता मनीषा कोंडेकर यांनी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी सुरू असून आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले। तसेच येत्या 3 ते 4 दिवसात जिंतूर शहरात स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्याचा पुरवठा करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी पत्रकार संघाला दिली। दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। दूषित पाण्यामुळे संभाव्य आरोग्य धोके टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। निवेदनावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, ज्येष्ठ पत्रकार M.A. मस्जिद, कार्याध्यक्ष सिराज सिद्दकी, निहाल अहमद शेख, रामप्रसाद कंठाळे, मनोज टाक, रियाज चाऊस यांच्यासह पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत। स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून त्यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही। प्रशासनाने दिलेल्या मुदतीत प्रश्न निकाली न काढल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे, असे अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर यांच्याकडून सांगण्यात आले। मागील काही दिवसापासून जिंतूर शहराला गढूळ आणि दूषित पाण्याचा पाणीपुरवठा होत होता। या संदर्भात अनेक शहरातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगानं आम्ही आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीनं उपमुख्याधिकारी समिंद्र साहेब व ज्या पाणीपुरवठा विभागाच्या ज्या शाखा अभियंता आहेत कोंडावार मॅडम यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांच्या चर्चेतून त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण जिंतूर शहराचा पाणीपुरवठा हा सुरळीत होईल आणि नागरिकाला स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी पुरवल्या जाईल। तसेच यानंतरही कधी शहरामध्ये असा दूषित पाणी पुरवठा असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, वेळोवेळी पत्रकार संघाच्या वतीनं आवाज उठवला जाईल।